रात्रीचे 2:18 झाले होते. तहान लागली म्हणून मी उठलो. पण खरं सांगायचं तर मला ज्याने उठवलं ती तहान नव्हती. किचनकडे जाताना अचानक नजर आरशावर गेली. आरशातून कोणीतरी माझ्याकडे पाहत हळूच हसत होतं आणि तो मी नव्हतो. कसे आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं तुमच्याच यूट्यूब चॅनेलवर, जे तुम्हाला आवडेल, रुचेल आणि वेळही लावेल. हे एक ऑडिओ स्टोरी टेलिंग यूट्यूब चॅनल आहे, जिथे शब्दांमधून कथा जिवंत केल्या जातात. या चॅनलवर तुम्हाला विविध प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा, मराठी गोष्टी आणि स्टोरी टेलिंग ऑडिओ ऐकायला मिळतील. स्वागत आहे मित्रांनो. हे आहे कथासूत्र, कथा ज्या तुम्हाला कधीच सोडत नाही. माझं नाव अभय. मी मुंबईमध्ये एकटाच भाड्याच्या घरात राहतो. साधं सरळ शांत आयुष्य. घर आणि ऑफिस, ऑफिस आणि घर. मला जास्त बोलायला आवडत नाही. बॉसच्या जोकवर हसायचं असलं तर तेही मला जमत नाही. गर्दी, गोंगाट, आजूबाजूला जास्त लोक असले की मला अस्वस्थ वाटतं. म्हणूनच की काय, मला एकटं राहायला आवडतं. आणि हो, एक गोष्ट, मला आरसे अजिबात आवडत नाहीत. लहानपणापासून मला असं वाटत आलंय की आरसे हे आपल्याला आपल्या आठवणी दाखवतात. त्या आठवणी ज्या आपण विसरण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या आपल्याला विसरतच नाहीत. काही महिन्यापूर्वीच मी ह्या घरात शिफ्ट झालो. या घरामध्ये एक जुना आरसा होता, खूप जुना, कोपऱ्यात थोडा तुटलेला. मी घरमालकाला विचारलं तर तो म्हणाला, तो आरसा इथेच राहू दे, कोणी घेत नाही, कोणी विकतही नाही. तसंही मला आरसे फार आवडत नव्हते, पण पर्याय नव्हता. म्हणून मी त्या आरशावर पडदा टाकून ठेवला. पहिल्याच रात्री मला झोपेत जाणवलं, जणू कोणीतरी माझ्या कानात कुजबुजत होतं. मी दचकून डोळे उघडले. समोर पाहिलं तर आरशावरचा पडदा खाली पडलेला होता. मी आरशाकडे पाठ करून पुन्हा झोपलो. सकाळी उठलो, पडदा पुन्हा लावला आणि ऑफिसला निघून गेलो. रात्री घरी आलो, पडदा पुन्हा खाली पडलेला होता. चुकून पडला असेल असं म्हणून मी तो उचलायला वाकलो आणि तेव्हाच मला जाणवलं, कोणीतरी आरशातून माझ्याकडे पाहत हसत होतं. मी हळूच डोळे वर केले आणि दचकून मागे सरकलो. तो मीच होतो, पण माझा चेहरा खूप थकलेला दिसत होता. डोळे लाल आणि ओठांवर एक हलकीशी स्माईल. मी घाबरून डोळे गच्च बंद केले. काही सेकंदाने पुन्हा उघडले. आरसा रिकामा होता. ती संपूर्ण रात्र मी बाथरूम मध्येच काढली. दुसऱ्या दिवशी धडधडत्या मनाने मी पुन्हा बेडरूम मध्ये गेलो. आरशाकडे पाहिलं. सगळं नॉर्मल होतं. मी माझ्यासारखाच दिसत होतो. पण खरं सांगायचं तर त्या दिवसापासून माझं मन नॉर्मल नव्हतं. 2-3 दिवस शांत गेले. मी आरसा झाकणं सोडून दिलं. पण मग एक विचित्र गोष्ट लक्षात आली. मी हसलो की 2 सेकंदाने तो हसायचा. मी डोळे मिटले, तो उघडेच डोळे ठेवून माझ्याकडे पाहत राहायचा. त्या दिवशी मी धीर करून विचारलं, तू कोण आहेस? तो फक्त हसला. त्याचे ओठ हलले, काहीतरी पुटपुटलं, पण मला एकही शब्द ऐकू आला नाही. तेवढ्यात दाराची बेल वाजली. घर मालक आले होते. पण दार त्याने उघडलं आणि तो त्यांच्याशी बोलत होता. मी ओरडलो, पण माझा आवाज बाहेर जातच नव्हता. माझा श्वास अडकला. मी घाबरून आरशावर जोरात हात मारला आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं, आता मीच आरशात होतो आणि तो बाहेर. त्याने आरशावर टॅप टॅप केलं आणि जोर जोरात हसू लागला. आजही मी इथेच आहे. लोक मला पाहतात पण ओळखत नाहीत. आणि आरशासमोर उभा राहिल्यावर तो मला पाहतो, हसतो. कारण कधी कधी भूत बाहेर नसतं, ते आपणच असतो.